महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। माणगाव तामिणी घाटात सापडलेल्या बेवारस महिलेच्या मृतदेहाचे गुपित उघड। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून 2 मारेकऱ्यांना 24 तासात जेरबंद। रायगड पोलिसांची दमदार कामगिरी। माणगाव पोलीस ठाणे हद्दीत तामिणी घाटात 25/8/2026 रोजी मौजे कोंडेथर परिसरात पुणे माणगाव रोडच्या कडेला 25 ते 23 फूट खोल दरीत एक अनोळखी महिलेचा बेवारस मृतदेह आढळून आला होता। सदर गुन्हा नोंद 53/2026 नोंदवण्यात आला होता। सदर महिलेचा गळा आवळून खून झाल्याची शहानिशा झाल्याची 26/8/2026 रोजी 7:30 वाजता माणगाव पोलीस ठाणे येथे रजिस्टर नंबर 245/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) 238 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन मयत महिलेची ओळख पटवून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे यांचे मार्गदर्शनानुसार मिलिंद खोपडे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील अधिकारी व पोलीस अंमलदार यांची पथके तयार करून सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर सूरज पाटील, सुरेश निंबाळकर, सहाय्यक फौजदार संदीप पाटील, विनोद पाटील, अमोल हंबेर, रुपेश निगडे, प्रतीक सावंत, रवींद्र मुंडे व सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग रायगड पोलीस हवालदार तुषार घरत सायबर सेल गुन्ह्याचा समांतरपणे तपास करीत असताना सुमन गोपाळ यादव राहणार चिखली हिचा असल्याचे निष्पन्न झाले। मयत महिलेची माहिती अधिक प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे सदर गुन्हा दुर्गाप्रसाद मंगलप्रसाद प्रजापती राहणार चिखली पुणे व दिनेश कुमार बिश्राम प्रजापती चिखली पुणे दोघेही मूळ राहणार उत्तर प्रदेश सदर संशयित इसमाचा ठाव ठिकाणा तपास करून पिंपरी चिंचवड येथून ताब्यात घेऊन चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली असून मयत महिलेला तामिणी घाटात फिरायच्या बहाण्याने घेऊन ओढणीने गळा आवळून खून केल्याची, घाटात मृतदेह टाकल्याची कबुली दिली आहे। सदर आरोपींना माणगाव पोलीस ठाण्यात पुढील कारवाईसाठी तपास करत आहेत। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी किशोर पितळे, तृप्ती भोईर, माणगाव।